नमस्कार मित्र हो. पुष्कळ जणांचं आता फ्रीहोल्ड झालं आहे किंवा मेंबरशिप ट्रान्सफर अप्रूव्ह झालेले असेल आणि आता रिडेव्हलपमेंटसाठी त्यांना बिल्डर सिलेक्ट करायचं असेल आणि त्यासाठी त्यांना पुष्कळशी माहिती असण्याची गरज असते. तर हा व्हिडिओ त्या दृष्टीने बनवलेला आहे. मागे एक मी व्हिडिओ बनवला होता की ज्याच्यामध्ये मी म्हणालो होतो की तुम्ही जर बिल्डर सिलेक्ट करायचं असेल तर कुठल्या गोष्टी तुम्ही त्याच्याकडे बघायला पाहिजे. त्याचं काय म्हणजे त्याचं फायनान्शियल परफॉर्मन्स, त्याचं डिलिव्हरी परफॉर्मन्स ह्या जास्ती महत्त्वाच्या आहेत. तुमच्या एरिया किंवा इतर गोष्टी किंवा किती तुम्हाला म्हणजे पैसे देतो, काय भाडं किती देतो किंवा तुम्हाला ते कॉर्पस किती देतो, ह्या सगळ्या गोष्टीपेक्षा तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स फार महत्त्वाचा आहे. पण समजा तुम्हाला रिडेव्हलपमेंटचे प्रोसेस म्हणजे स्टेप बाय स्टेप प्रोसेस माहिती असायला पाहिजे आणि त्यामध्ये काय करायचं असेल, करायला पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता समजा तुम्हाला रिडेव्हलपमेंट करायचं आहे, तर पहिलं म्हणजे तुम्हाला फिजिबिलिटी स्टडी करण्याची गरज आहे. फिजिबिलिटी म्हणजे तुम्हाला त्याचं किती फिजिबल आहे का एक, आणि तो असेल तर तुम्हाला त्याच्यामधनं किती प्रॉफिट होऊ शकतो, तुम्ही त्यातनं किती घेऊ शकता, किती बिल्डरला देऊ शकता, ह्याचा एक अंदाज तुम्हाला काढायचा असतो. तुम्ही समजा एक आर्किटेक्ट किंवा पीएमसी अपॉइंट केला आणि एक त्याला 10-15 हजार रुपये दिले आणि त्याला सांगितलं, म्हणजे आता थोडं जास्ती पण असेल, 25,000, कधी कधी 30,000, 35,000 जास्तीत जास्त, त्याला तुम्ही जर दिले आणि त्याला सांगितलं की पूर्ण फिजिबिलिटी या या प्लॉटची, माझ्या प्लॉटची करून दे, मग तो पूर्ण त्याचं स्टडी करतो, काही काही पेंडिंग अप्रुव्हल्स राहतात वगैरे सगळं ते चेक करतो, जमिनीचा तो अभ्यास करतो, त्याच्यामध्ये ॲज पर DCPR किंवा UDCPR प्रमाणे तुम्हाला किती मिळू शकेल, किती FSI वापरता येईल, तुम्हाला कॉर्पस, तुमचं एरिया किती वगैरे सगळं त्याचं कॅल्क्युलेशन करून तुम्हाला सांगतो. इथे इथे प्रॉफिट एवढं आहे, तुम्हाला एवढं मिळू शकतं. हा पहिला स्टेज झाला. त्याच्यानंतर मग तुम्ही त्यालाच किंवा दुसऱ्या कोणाला PMC किंवा आर्किटेक्टला टेंडर काढायला सांगू शकता. टेंडर काढून मग तुम्ही बिल्डरचं डिसिजन घेऊ शकता. तो बिल्डर घ्यायचा असेल, म्हणजे समजा तुम्हाला सेल्फ रिडेव्हलपमेंट करायचं असेल तर तुम्ही सेल्फ रिडेव्हलपमेंट करू शकता. बिल्डर डेव्हलपमेंट करायचं असेल तर टेंडर काढायची गरज आहे. टेंडर काढून तुम्ही कॉम्पिटेटिव्ह बिडिंग करू शकता. कॉम्पिटेटिव्ह बिडिंग झाल्यावरती पहिलं म्हणजे तुम्ही त्याच्या कॉम्पिटेटिव्ह बिडिंगमध्ये तुम्ही जे नॉर्म्स ठरवणार आहेत ते मी पूर्वी पण सांगितलंय की त्याची डिलिव्हरी काय आहे, त्याचं प्रोजेक्ट डिलिव्हरी ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तो जर प्रोजेक्ट डिलिव्हरी टाईमवर करत असेल, त्याचा रेकॉर्ड असेल, त्याचा अर्थ त्याचा फायनान्स पण तो प्रॉपर सांभाळतोय आणि त्याच्याबद्दल जे पहिल्यापासून इतर लोकांनी जो अनुभव घेतलेला आहे की तो टाईमवरती डिलिव्हरी देतो, तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठी एक वेगळा मी व्हिडिओ बनवलाय, तो मी लिंकमध्ये देतो खाली आणि तो बघून घ्या. तर तुम्ही समजा तुम्ही अपॉइंटमेंट केला, समजा 4-5 जणांमधनं तुम्हाला एक जर बरा वाटला आणि तुम्ही त्याला अपॉइंटमेंट केला, तर त्याच्यानंतर पुढची स्टेप काय आहे, तर त्याचा आर्किटेक्ट जो असतो तो एक प्रपोजल बनवतो, BMC कडे देतो की म्हणजे डिझाईन्स वगैरे सगळं तो देतो आणि सांगतो की हे आम्हाला ॲज पर UDCPR आम्हाला त्याचं FSI वगैरे मिळायला पाहिजे. मग त्याच्यात रोड सेटबॅक्स, FSI कॅल्क्युलेशन, काही हाईट रिस्ट्रिक्शन्स आहेत, हे सगळ्या ओपन स्पेसेस किती मिळतील, पार्किंग, स्ट्रक्चरल डिझाईन, या सगळ्याचं त्याला अप्रुव्हल घ्यावं लागतं. आणि ते डिझाईन पासिंग हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे, म्हणजे ते पासिंग करून घ्यायला लागतं आणि तुमच्या एरियाप्रमाणे त्याला ते मिळतं. ही एक भाग झाली, म्हणजे डिझाईन पास, प्रपोजल आणि डिझाईन पास करून घेणं BMC कडनं. BMC किंवा जे कोणी ऑथॉरिटीज असतील, प्लॅनिंग ऑथॉरिटीज असेल, समजा म्हाडाची लँड असेल तर म्हाडाकडनं करावं लागतं, SRA ची लँड असेल तर SRA कडून करावं लागतं. तुमच्या आउट सेशनमध्ये असेल कुठे दुसऱ्या सिटीजमध्ये, तर तिकडची प्लॅनिंग ऑथॉरिटी असेल त्याप्रमाणे करावं लागतं. कधी कधी MMRDA, PMRDA, PMC, नागपूरमध्ये तुमचं नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट वगैरे वेगळे वेगळे प्लॅनिंग ऑथॉरिटीज असतात, त्यांच्याकडनं तुम्हाला तुमचे प्लॅन अप्रूव्ह करून घ्यावे लागतात. त्याच्यानंतर पुढची स्टेज येते ते म्हणजे IOD,
आता हे आयडी जरा लोकांना कन्फ्युजिंग आहे. याचा अर्थ काय आहे? इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल हा शब्द वेगळा आहे. इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल म्हणजे इंटिमेशन ऑफ अप्रुव्हल नाही, इंटिमेशन ऑफ डिसअप्रुव्हल. आता हे थोडंसं म्हणजे ब्रिटिशकालीन म्हणजे 1888 साली मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्टमध्ये हे इन्कॉर्पोरेट झालेलं आणि त्याप्रमाणे हे आयडी ही सिस्टीम अजूनही ती ब्रिटिश सिस्टीम चालू आहे. आता हे कसं आहे की आपल्याला सरळ जेवायचं असेल असं तसं नाही, हे असं उलटा घास खाण्यासारखं आहे. म्हणजे तुम्हाला समजा बीएमसी जेव्हा आयडी इश्यू करते सांगतं की तुम्हाला फायर डिपार्टमेंटकडनं परमिशन घ्यायला पाहिजे, पण ते सरळ लिहित नाही फायर डिपार्टमेंटकडनं परमिशन घ्यायला पाहिजे. ते म्हणतं फायर डिपार्टमेंटकडनं परमिशन घेऊ नये. आता ह्याचा अर्थ काय? तर दोन निगेटिव्ह शब्द वापरले जातात. म्हणजे आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये कसं मायनस इंटू मायनस इज प्लस असं काहीतरी होतं, तसंच हे पण आहे की दोन निगेटिव्ह वापरून एक पॉझिटिव्ह बनवण्याचा प्रयत्न केला जातो. डिसअप्रुव्हल हा निगेटिव्ह शब्द आहे आणि जी कंडिशन घातली आहे ती पण निगेटिव्ह कंडिशन घातली आहे. त्यामुळे त्याचा अर्थ तुम्हाला ते फॉर्मॅलिटी करण्याची गरज आहे. फायर डिपार्टमेंटकडनं परमिशन घेऊ नये हे डिसअप्रूव्ड आहे. म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला त्या फायर डिपार्टमेंटकडनं अप्रुव्हल घेणं गरजेचं आहे. आता हे अजूनही ही सिस्टीम का चालू आहे? ब्रिटिशर्स गेले तरी त्यांची जी ओल्ड सिस्टीम आहे ती का चालू ठेवावी, हेही मला अजूनही कोडं समजलेलं नाही. आणि याच्यामध्ये मिसयूज पण होऊ शकतो. बिल्डर सांगतो ह्याची काही गरजच नाहीये, साधी भोळी लोक असतील तर त्या गोष्टीवरनं फसतील. तर हे करण्याची गरज आहे, इंटिमेशन ऑफ अप्रुव्हल करण्याची गरज आहे. माझं जे हे सांगणं आहे ते शासनापर्यंत पोहोचेल आणि काही मॉडिफिकेशन्स करतील अशी अपेक्षा. एनिवे, त्याच्यामध्ये आयडी मध्ये खूप काही काही असतात. म्हणजे तुम्हाला जे काही डेव्हलपमेंट चार्जेस आहेत, प्रीमियम्स आहेत, फंजिबल FSI प्रीमियम्स आहेत, स्टेअरकेस प्रीमियम आहे, ड्रेनेज चार्जेस, सगळे जे चार्जेस आहेत ते पहिले पे करावे लागतात. दॅट इज कंडिशन 1. म्हणजे तुम्ही जे प्लॅन पास केलाय त्याचे जे सगळे चार्जेस आहेत ते पेमेंट करायचे. दुसरं म्हणजे तुम्हाला सगळे NOCs आहेत, फायर NOC, एअरपोर्ट ऑथॉरिटी, ट्रॅफिक, एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स, ट्री ऑथॉरिटी, स्टॉर्म वॉटर क्लिअरन्स, सिवरेज परमिशन, असे वेगवेगळे परमिशन असतात. ते पण तुम्हाला करावे लागतात. हे सगळे NOCs. लँड रिलेटेड पण कंडिशन्स असतात. म्हणजे टायटल व्हेरिफिकेशन, म्युटेशन एंट्रीज, लीज कंडिशन्स. समजा कलेक्टरचं लँड असेल तर त्याच्यामध्ये आयदर त्याची NOC रिडेव्हलपमेंटला घ्यायला पाहिजे किंवा त्याच्या आधी तुम्हाला फ्री होल्ड करून घ्यायला पाहिजे. आणि असे सगळे ते कंडिशन्स असतात ते त्याला फुलफिल करावे लागतात. हे पुष्कळ जणांची कन्सेप्ट ही माहिती नाही की आयडी नंतर आयडी मिळाली की लगेच आपण घर खाली करायला पाहिजे असे लोकांची समज आहे. पण तसं नाही आहे. तुम्हाला त्याला आयडी पूर्णच्या पूर्ण जे काही कंडिशन्स घातलेले आहेत, जे काही पेमेंट्स करायचे आहेत ते सगळं कम्प्लीट करावं लागतं आणि त्याच्यानंतर पुढे मग त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेट मिळतं. त्यामुळे ते कमेन्समेंट सर्टिफिकेट हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये त्याने सगळे कंडिशन्स फुलफिल झालेले आहेत आणि आता तो बिल्डिंग पाडून ते पुढच्या कामाला लागू शकतो. म्हणजे प्लॅन ॲज पर प्लॅन तो रिडेव्हलपमेंट करू शकतो. तर त्याच्यामध्ये मग त्याला कमेन्समेंट सर्टिफिकेटला पण त्याला सगळे डॉक्युमेंट्स प्लॅनिंग ऑथॉरिटीला द्यायला पाहिजेत, दाखवायला पाहिजे की मी सगळे कंडिशन्स फुलफिल केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग कमेन्समेंट सर्टिफिकेट दिलं जातं आणि मग तो काम कमेन्स करू शकतो, सुरू करू शकतो. त्यामध्ये मग नंतर मग त्याला मग सोसायटी बरोबर जे काही डील्स झालेले असतात, म्हणजे त्याच्यामध्ये कॉर्पस असेल, रेंट असेल, जे काही पैसे द्यायचे असतात ते द्यायला लागतात. बिल्डिंग लोकांना खाली करायची असते, लोकांचे अग्रीमेंट झालेले असतील, PAAA अग्रीमेंट्स, ते पण त्यांनी करून घ्यायचे असतात आधी. आणि ते सगळं झाल्यावरती मग तो बिल्डिंग पाडून मग पुढचं काम सुरू करतो. अर्थात पुढच्या गोष्टी ह्या नंतर सगळ्या बहुतेक बिल्डरच्याच आहेत. रिडेव्हलपमेंट, पूर्ण डेव्हलपमेंट त्याला करायचं आहे आणि मग कम्प्लीट केल्यावरती त्याला
ऑक्युपेशन सर्टिफिकेट आणि कम्प्लिशन सर्टिफिकेट हे सगळ्या त्याला पुढच्या घ्यायच्या आहेत. पण मला व्हिडिओ काढायचं कारण काय आहे की लोकांना IDCC त्याच्या आधी परमिशन्स म्हणजे आपलं डिझायनिंग आणि प्रपोजलचे परमिशन्स IDCC हे काय करायचं त्याच्या आधी हे टेंडर काय करायचं, फिजिबिलिटी रिपोर्ट काय करायची, हे सगळ्या गोष्टी म्हणजे फिजिबिलिटी रिपोर्ट, टेंडर, फायनलायझेशन ऑफ बिल्डर, IDCC या गोष्टी कशा एक एक स्टेजला कशा करायला पाहिजेत याचा एक अंदाज देण्यासाठी हा व्हिडिओ मी बनवलाय. आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. थँक्यू, धन्यवाद.